हं? नमस्कार. आज पुन्हा एकदा या कोरोनाच्या काळात आपण असं या पद्धतीने संवाद साधत आहोत आणि हळूहळू बरेच जण येतात. अरे वा, टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरण तज्ज्ञ विद्याधर दाते आलेले आहेत मुंबईहून. सौरभ कुलश्रेष्ठ आहे डोंबिवलीतनं, अजिंक्य कुलकर्णी, असे बरेच जण आहेत. आपण एक 2-3 मिनटं वाट बघू आणि नेहमीप्रमाणे तांत्रिक अडचणीतनं सगळ्या औरंगाबादहून आदित्य हेर्लेकर आहे, राधाकृष्ण मुळी आहे औरंगाबादहून. तर एक थोडा वेळ आपण वाट बघून या संवादाला सुरुवात करू. नागपूरहून नंदा खरे आपल्यासोबत येतच आहेत. नंदा खरे पहिल्यांदाच या माध्यमातून बोलणार आहेत. आपल्याला कल्पना आहे की ते खूप प्रसिद्धी परामुख आहेत आणि स्वतःहून कधीच कुठं ते जात नसतात आणि तरी देखील त्यांना आपण खूप प्रयत्नपूर्वक आज इथं बोलवलेलं आहे. आणि त्याचं कारणही आहे की त्यांचा जो सगळा आजपर्यंतचा लेखनाचा प्रवास आहे त्याची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. आणि एकंदरीतच त्यांनी जी अतिशय महत्त्वाची पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ती काळाच्या ओघामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात असं येते की नंदा खरे यांचं लेखन हे प्रदीर्घ काळ टिकणारं असं लेखन आहे. ते आपल्याला विचार देणार आहे. तर त्यांचा हा सगळा प्रवास आणि त्यामागची त्यांची विचार प्रक्रिया हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्या दृष्टीने आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चालला आहे. काही तांत्रिक अडचणी येत आहेत, त्या आपण दूर करायचा प्रयत्न करतोय. तांत्रिक अडचणी काही यायला लागल्यात. कदाचित काय होतं, काही काही ठिकाणी आपली रेंज व्यवस्थित नसते, त्यामुळे कदाचित याच्याहून म्हणजे नागपूरला काही अडचण येत असावी. काल मी दिल्लीतल्या सुनीता नारायण यांच्या एका वेबिनारमध्ये असंच ऐकत होतो. तर दिल्ली आणि बेंगलोरला सुद्धा खूप मोठ्या अडचणी येत होत्या आणि त्यामुळे सुरुवातीला थोडासा व्यत्यय येतो. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. आणि 1-2 मिनटामध्ये मला असं वाटतं की या तांत्रिक अडचणी दूर झाल्या की लागलीच आपल्याला या संवादाला चालू करता येईल. मी त्या आधी आपल्याला एक नंदा खरे यायच्या आधी मी त्यांच्या ग्रंथसंपदेविषयी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. 1990 पासून त्यांच्या लेखनाचा प्रवास चालू झालेला आहे. त्यात पहिलं होतं ज्ञाताच्या कुंपणावरून, नंतर 2050 ही भविष्यवेधी कादंबरी 2050, त्यानंतर आलेलं अतिशय महत्त्वाचं पुस्तक म्हणजे अंताजीची बखर, चौथं संप्रती, 5वं जीवोत्पत्ती आणि त्यानंतर 6वं दगडवीट, नंतर नांगरल्या विणभुई, कहाणी मानव प्राण्याची. नंदा सर आलेले आहेत. नंदा सर, आपलं स्वागत. मी आपल्या ग्रंथांविषयी माहिती देत होतो. तर त्यानंतर आलं अतिशय महत्त्वाचं पुस्तक कहाणी मानव प्राण्याची, बखर अंतकाळची, 10वं वाचताना पाहताना जगताना, 11वी भविष्यवेधी कादंबरी उद्या, ज्याच्याविषयी आज आपल्याला बऱ्यापैकी चर्चा करायची आहे, 12वं ऐवजी, 13वं दगड आणि धोंडे. त्यांनी भाषांतरित केलेल्या पुस्तकांमध्ये वारुळ पुराण एडवर्ड विल्सन यांचं, ज्याला डॉक्टर माधव गाडगे यांची प्रस्तावना होती, त्यानंतर कापूस कोंड्याची गोष्ट डॉक्टर लक्ष्मण सत्या यांचं,
आणि इंडिका प्रणय लाल यांचं त्यांनी संपादित केलेल्या पुस्तकांमध्ये डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य आहे आणि गावगाडा शतकानंतरचा. सध्या नेव्हिल शूट यांचं ऑन द बीच याचं भाषांतर चालू आहे. तर अनंत यशवंत खरे उर्फ नंदा खरे यांच्या साहित्याचा हा प्रवास आहे. त्यांनी 1967 साली मुंबईच्या IIT मधनं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बीटेकची पदवी घेतली आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे खरे तारकुंडे असोसिएट्सच्या यातनं माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये कंत्राटदार या पद्धतीने काम करत होते. तेव्हा त्याचं महत्वाचं काम म्हणजे उजनी धरण आहे. म्हणजे आपल्यापैकी कित्येक वाचकांना माहिती नसेल की उजनी धरण हे नंदा खरे यांनी बांधलेलं आहे त्या काळामध्ये. 2001 ला त्यांनी निवृत्ती घेतली या सगळ्या क्षेत्रांमधनं आणि ते केवळ ते म्हणत जरी नसतील तरी विज्ञान प्रसाराच्या कामाला लागले. मी पुन्हा एकदा सांगतो, अतिशय भिडस्त, संकोची, प्रसिद्धी परांमुख असलेले नंदा खरे अशा पद्धतीचे साहित्यिक आपल्याला कधीही पाहायला मिळत नाहीत. सध्या काहीही नसताना स्वतःचा उदो करणाऱ्या या जगामध्ये एक गेल्या वर्षीच एक नागपूरमध्ये किस्सा खूप गाजला होता. संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये एक शोध निबंध 750 पानांचा, ज्याचं शीर्षक होतं महायुद्धानंतरची कादंबरी, आणि त्यामध्ये स्त्री लेखिकांनी महाराष्ट्राच्या मराठीमध्ये जी भर घातली त्यामध्ये नंदा खरे यांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावेळेला अनेक पत्रकारांनी या विदुषींना विचारलं, अहो नंदा खरे हे यांचा उल्लेख आपण स्त्री लेखिकात केलेला आहे, ते अतिशय चुकीचं आहे. तुम्ही नागपूरमध्ये आहात, सर नागपुरात आहेत आणि तुम्ही ही तुमची चूक दुरुस्त करा. पण अकॅडमिक वर्तुळात वावरणाऱ्यांना आपल्याला कल्पना आहे विंदा काय आणि नंदा काय, खोलात न जाता ते असा घोटाळा करत असतात आणि त्यामुळे आपलं मनोरंजन होत असतं. तर त्या काळात म्हणजे 1 वर्षापूर्वी अनेक वर्तमानपत्रामध्ये हे गाजलं होतं, तरी देखील त्या लेखिकेनं स्वतः काही माघार घेतली नाही. आणि आपल्याला माहिती आहे की नंदा खरे या कोणत्या गोष्टीबद्दल काही बोलत नाहीत. पण हा एक गमतीचा भाग आपण जर सोडून दिला, 2001 ला निवृत्ती झाल्यानंतर त्यांनी सलग 10 वर्ष आजचा सुधारक चं संपादन केलं आणि अतिशय दर्जेदार अंक आजचा सुधारकचे निघत होते. आपल्याला कल्पना म्हणजे कोणतेही विषय वर्ज्य नव्हते ज्या काळामध्ये आपल्याला आपण संग्रहालय ठेवला पाहिजे. माहिती, पाणी, नगररचना, तत्वज्ञान, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, उत्क्रांती, आणि हे सगळे विषय हे नंदा यांना अतिशय जवळचे विषय आहेत. त्यांना कुठलाच विषय वर्ज्य नाहीये. आणि त्यांच्या लेखन प्रवासाचं जर वैशिष्ट्य विचाराल तर ते आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा करून दाखवतात, कारण त्यांना मुळात आतून कुतूहल आहे आणि ते कुतूहल वाचकांपर्यंत न्यायचं. मग ते जीवोत्पत्ती आणि नंतर असेल किंवा कहाणी मानव प्राण्यासारखा अतिशय महत्वाचा मोलाचा ग्रंथ, ज्यामध्ये पूर्ण उत्क्रांती, त्याची कारणं, त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्न पडतात आणि ते त्यांना पोचवायचे असतात. कुठलंही माध्यम असू दे ते सांगणार नाहीत, पण ते दरवर्षी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना रस आहे त्यांना घेऊन सहलीला जातात. चंद्रपूर गडचिरोलीच्या भागातील भूगर्भीय शास्त्र दृष्टीने, खडकांच्या संशोधनाच्या दृष्टीने ते त्यांना दाखवतात की आपला भाग कसा घडत गेलेला आहे. इतकंच काय, त्यांना साहित्यामध्ये पण अशी रुची आहे की प्रसाद कुमटेकर नावाचा आपल्याला साहित्यिक माहिती आहे, बगळा आणखीन बारकुल्या स्टोऱ्या लिहिणारा, त्यांनी त्याची कादंबरी जेव्हा नंदा सरांना पाठवली, ती वाचली आणि त्यांचा संवाद वाढत गेला, तर त्यांना तो भाग माहिती करून घ्यायचा होता. म्हणून ते सगळ्या, त्या काळात पुरामुळे बसगाड्या बंद होत्या, तर नागपूरहून पुणे, पुणेहून लातूर, लातूरहून उदगीर असं करत फक्त गप्पा मारण्यासाठी येऊन गेले. त्यामुळे छोट्या छोट्या गप्पामध्ये खुलणारे असे हे नंदा खरे आहेत. ते संवादासाठी सतत उत्सुक असतात. त्यांच्या आवडी आपल्याला लेखनात तर कळतच असतात, पण कधी कधी न कळणारे, म्हणजे माझ्या एका मित्राने कळवलं, अरे तुला तर माहिती आहे की त्यांना सिनेमाचा किती आवडीने ते बघतात आणि सिनेमाविषयी किती आवडीने सांगतात.
तर ते सिनेमाविषयी सांगतात, गाण्यांविषयी भरभरून बोलतात. शैलेंद्र, साहिर लुधियानवी, कैफी आझमी, मिर्झा गालिब हे त्यांच्या अतिशय जीवाभावाचे सोबती आहेत कायमचे. आणि आजचं जर वर्णन करायचं म्हणजे आज कोरोनाग्रस्त काळ जो आहे त्यावेळेला स्थलांतरित मजुरांची जी हाल आहेत ते पाहताना मला असं वाटतं त्यांना उजाला सिनेमातलं शैलेंद्रचं ते गाणं नक्कीच जे आवडतं ते या शब्दामध्ये ते व्यक्त करतील. सूरज जरा आ पास आ, आज सपनों की रोटी पकाएंगे हम, ये आसमा तू बडा मेहरबा, आज तुझको भी दावत खिलाएंगे हम, असं म्हणत जेव्हा आपले कष्टकरी मजूर रस्त्यावरनं रुळावरनं जातायत त्या वेदना या पद्धतीनं नंदा खऱ्यांना होत असतात आणि ते त्या पद्धतीनं व्यक्त करत असतात. मी बरंच लांबवलं हे सगळं, पण त्याचं कारणही होतं की त्याशिवाय ते स्वतःहून कधी बोलणार नाहीत. तर त्यांच्याशी संवाद साधताना सुरुवातीला मला त्यांना जो प्रश्न विचारायचा आहे तो त्यांची जी दुसरी कादंबरी होती मराठीमध्ये विज्ञान विषयक कादंबरी आणि ती सुद्धा भविष्य वेधी कादंबरी ही अतिशय कमी प्रमाणात लिहिली जाते. मग आपण जयंत नारळीकर, लक्ष्मण लोंढे या व्यतिरिक्त सशक्त अशी कादंबरी आलेली नाहीये. पण 1993 साली लिहिलेल्या 2050 या कादंबरीमध्ये बघा त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की आता भिंत हाच संगणक आणि दूरचित्रवाणीचा पडदा झालेला आहे. संगणक एकमेकाशी संवाद साधत आहेत अशी वैज्ञानिक प्रगती आहे. आणि त्यावेळेला त्यांनी एक जागतिक महामारी साथ आलेली आहे आणि ज्यात 136 कोटी लोकांचा बळी गेलेला आहे असं वर्णन केलंय. त्यामध्ये त्यांनी विलगीकरण, तपासण्या आणि युद्धातील हत्यार म्हणून विषाणूचा वापर असे अनेक तपशील लिहून ठेवलेले आहेत. आणि याचं कारण देताना ते म्हणतात निसर्गातील एक यंत्रणा मोडली तर दुसरी उभी राहते असं म्हणत निसर्ग खरवडत राहणाऱ्या विकासवादातून झालेल्या ऱ्हासाचा हा परिणाम आहे. जागतिक तापमान वाढ, हवामान बदल या अनेक संकल्पनाचा वेध त्यांनी 27 वर्षापूर्वी घेतला होता. त्यांनी असं त्यात म्हटलं होतं की 20वे शतक हे खनिजाचं होतं, 21वे शतक शेतीचं असेल, श्रीमंती खालावेल व गरिबी निवळेल असं चित्र त्यांनी 1993 साली रंगवलं होतं. हे ते 2000 आपल्याला उलट दिसत असेल पण हे ते 2050चं मुखपृष्ठ आहे. मला इथूनच प्रश्न नंदा सर तुम्हाला विचारायचा होता की 2050 या कादंबरीची बीज आपल्या मनात कशी पडली आणि त्याची आखणी आपण कसं करून मांडणी त्यावेळेला केली होती. आधी माझं बोलणं सगळ्यांना ऐकू येतंय ह्याची मला खात्री द्या कोणीतरी. मला तरी येतंय, हो मला तरी येतंय व्यवस्थित. त्या अर्थी सर्वांना असं आपण गृहीत धरूया. माझं पहिलं पुस्तक 85 साली मला ग्रंथालयाने एक पुरस्कार दिला, पण पुस्तक प्रकाशित व्हायला 90 साल उजाडलं. 5.5 वर्षांनी मला पुस्तक माझं बघायला मिळालं. तर मध्य काळात मला माझी पुस्तकं निघणार आहेत का, कोणी वाचणार आहे का कशाबद्दलच खात्री नव्हती. पण त्यावेळेला डिस्कव्हर नावाचं एक मासिक होतं आणि त्यामध्ये एड्स हा रोग त्यावेळेला खूप जोरात होता आणि एड्स वॉच नावाचं सदर डिस्कव्हर मासिकामध्ये येत असे. तर माझे एक तुझे मित्र आहेत, चिमो पंडित म्हणून मित्र होते, ते मला म्हणायचे की भारतातल्या बहुतेक अर्थशास्त्रज्ञांना सगळ्यात गरीब जी 10-15% माणसं आहेत ती नष्ट झाली, जादूची कांडी फिरून नाहीशी करता आली तर बरं झालं असं वाटेल, पण ते नुसतं अर्थव्यवस्थेवर भार आहेत. आता हे मला काही पटत नव्हतं पण अर्थशास्त्रज्ञांना तसं वाटत असेल हे मात्र पटतंय. तर म्हणून मी जुन्या साथींचा काही त्यांच्याबद्दल वाचलं. त्यात ब्लॅक डेथ म्हणजे प्लेगची सगळ्यात मोठी साथ होती 1300-1400 या काळामध्ये झालेली, तिच्याबद्दल बरंच काही वाचलं आणि एड्स वरती त्याचं कलम केलं. एड्स हा द्रव पदार्थ एकमेकांच्या शरीरात जाऊन पसरतो. त्याच्याविषयी समजा डास जाऊन गेला असता तर काय झालं असतं.
अच्छा. मला एक डास चावला, मला तो रोग आहे, मग तो डास ज्यांना ज्यांना चावेल त्यांना त्यांना तो आजार होणार. असं झालं असतं तर काय झालं असतं. तर आश्चर्य मला वाटतं त्यावेळेला मी त्यावेळेला नाव दिलं होतं मॉबिड, मॉस्किटो बॉर्न इम्युनो डेफिशियन्सी. आज अच्छा. कोविड एक्झॅक्टली तोच आकार शब्दाचा आहे. आणि त्यांनी महत्वाच्या गोष्टी काय होतात, एक महत्वाची गोष्ट अशी होती की डास संध्याकाळी दिवे लागणीच्या सुमाराला आधी आणि नंतर 1.5-2 तास जास्त वावरतात. त्यामुळे त्या काळामध्ये सगळे लोक आपल्या घरी लपून बसलेले असायचे. सध्या आपण संध्याकाळचा काळ हा सगळ्यात सामाजिक काळ समजतो की मित्रांना भेटायचं वगैरे वगैरे. आणि आज आपण सगळेजण लॉकडाऊन घरी बसलेलो आहोत. मला त्यावेळेला सुचलं होतं की हे बहुतेक सगळ्या सामाजिक व्यवहारांवरती घाला येणार आहे. जर मोठी साथ आली तर ती साथ मला पाहायला मिळेल असं मात्र मला वाटलं नव्हतं, पण आली ती आता. पण 2050 मध्ये इतरही गोष्टी होत्या. 2050 मध्ये हवामान बदल हा एक महत्वाचा भाग होता. फक्त मी आशावादी होतो की 93 साली पुस्तक लिहिलं गेल्यानंतर थोडं थोडं तरी फरक दिसायला लागेल. तसं बिलकुल झालं नाही. उलट ऊर्जा वापर, त्यातही कार्बन वर आधारित ऊर्जा वापर हा भयंकर वेड्यासारखा वाढत गेला. आणि आता आणखीन वाढणार आहे, कारण बस तीच असेल पण तिच्यात माणसं अर्धी जातील कारण सोशल डिस्टन्स राखायचं. आगगाडी तीच असेल पण 2/3 माणसं जातील कारण सोशल डिस्टन्स राखायचं. विमानांचं तर मला माहित नाही काय होणार आहे ते. हो. कारण आज परिस्थिती अशी आहे की एक कार आणि मागच्या सीटवर फार तर 2 माणसं याला परवानगी देऊ असं सांगतायत ते. काय आवाजात अडचण येते का? आता आवाज येतोय का सगळ्यांना? हो, आता जास्त स्पष्ट आला. आता स्पष्ट आलाय. माझा येतोय ना? हो येतोय. थोडक्यात सामाजिक व्यवहार आपले जे काय होते ते वेडेवाकडे होणार आहेत आणि त्याच्याबरोबर दरडोई ऊर्जा वापर वाढणार आहे. अजूनही भारतामध्ये तरी कार्बन बेस्डच ऊर्जा आहे मुख्य. होय. तर 2050 लिहिलं त्यावेळेला मला आणखीन एक सुचलं होतं की त्यावेळेला चर्चा चालली होती की सेंद्रिय संगणक तयार करता येतील, कॉम्प्युटर तयार करता येतील, ज्यातले मॉलिक्युल्स, ज्यातले रेणू स्विचचं काम करतील आणि त्यातनं कॉम्प्युटर होईल. म्हटलं जर कॉम्प्युटर होतो तर एनर्जीही मिळू शकते, कारण नाहीतरी झाडं सूर्यप्रकाशातूनच ऊर्जा घेतात. तर सूर्यप्रकाशाची ऊर्जा घेणारे पडदे, अच्छा, सोलर पॅनल्स करता येतील असं सुचवून पाहिलं. अजूनही ते झालेलं नाहीये, पण पडद्यांमध्ये पुष्कळ सुधार झालेला आहे. म्हणजे सिलिकॉन बेस्डच पडदे आहेत, पण पूर्वी जे कडक पडदे असायचे त्याची जे आता गुंडाळी करून ठेवता येणारे पडदे आहेत. म्हणजे मी सोबत एक काखोटीला मारून एक चादर घेऊन जाऊ शकतो, ती चादर अंथरून बाजूला झोपू शकतो आणि ती चादर माझ्याकरता वीज उत्पन्न करेल. पण हे तंत्रज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचू देणं हे आपल्या मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेत शक्य नाही. तर मला 2050 बद्दल मोठा दोष तोच वाटतो की त्यातला तांत्रिक भाग होता तो ठीकच होता, तो त्यावेळेला जे काही दिसत होतं त्यावरनं लिहिला होता. सामाजिक भागाबद्दल मला जे वाटलं होतं की माणसं शहाणपणाने वागायला लागतील, पूर्ण फसकत झाली माझी. मग त्यातूनच उद्या ह्या पुस्तकाकडे आपण वळला असं वाटतं, कारण त्यामध्ये कॉर्पोरेट कंपन्या, म्हणजे उद्यामध्ये आपण जे वर्णन केलंय की आपला देश आणि उद्याचा काळ खूप मोठा घेतलाय तुम्ही, तो उद्यापासून 300 वर्षापूर्वी 300 वर्षानंतर पर्यंतचा आहे. पूर्ण देश हा 2 कंपन्यांच्या ताब्यात गेलेला आहे
आणि त्यात आपण असं वर्णन केलंय की खासगी कंपन्या आणि सरकार यामध्ये फिरता दरवाजा आहे. जे काल या कंपनीमध्ये उच्चाधिकारी असणारा सरकारमध्ये येऊन सचिव होतोय असं आपलं वर्णन आहे. आणि आपल्या देशातले जे अतिशय उच्च पदस्थ उच्च शिक्षित लोक आहेत त्यांची अवस्था काय झालेली आहे, मूल्य कसं कुठेही शिल्लक नाहीये. आणि एकंदरीत या सगळ्यामध्ये स्त्रियांची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांना संध्याकाळी बाहेर पडता येत नाही संरक्षण घेतल्याशिवाय. असं जे आपण वर्णन केलेलं आहे ते उद्याचं वर्णन करताना पूर्ण एक खूप मोठा सामाजिक आणि आर्थिक जो व्यापक पट आपण ठेवलेला आहे. तर या सगळ्याची चिन्ह तुम्हाला मला असं वाटतं 90 नंतरच्या काळात जाणवायला लागली. पण ही कादंबरी पण आली 2015ला. त्यामध्ये अगदी पार नक्षलवादी चळवळीपासनं ते खनिज संपत्तीची जी लूट आहे त्यामधला तो जो एक कॉर्पोरेट मालक आहे कंपनीचा, तो म्हणतो की आपल्याला पाहिजे काय, जमीन, खनिज आणि शासकीय कंत्राट. तर हा सगळा एक खूप मोठा आवाका उद्याचा आपण लिहिलात. तर उद्या आपल्या मनामध्ये कशी आली आणि ती कशी फुलत गेली असं सांगितल्यानंतर मग मी पुढचा प्रश्न विचारणार आहे, तोही आता सांगून ठेवतो की आज तुम्हाला उद्या बघताना आणखीन काही त्यात सुधारणा करावं वाटेल का? एक तर खरं सांगू का, ती कादंबरी मी उद्या नाव दिलं त्याच्यात ताबडतोब नंतर मला लोक म्हणायला लागले, उद्या काय म्हणतोस, ती आज आहे, काल आहे. माझा मुलगा म्हणाला, तू पृष्ठभाग फक्त खरवडलायस, तू खोलात कुठेच गेला नाहीयेस. आणि मला जाणवत आहे की खरं आहे ते. तेव्हापासून आजपर्यंत जे काय घडताना मी बघतोय, ते पुस्तक लिहून पूर्ण झालं होतं 13 किंवा 14 साली, ते 15च्या सुरुवातीला प्रकाशित झालं. तर त्यानंतरही 5 वर्ष होऊन गेली आहे. तर 5 वर्षामध्ये परिस्थिती इतक्या झपाट्याने वाईट झालेली आहे की हद्द नाही. म्हणजे कोविड हा फार माझ्या मते दुय्यम प्रकार आहे. समाजामधले फरक, विषमता इतकी प्रचंड वाढलेली आहे की आपल्याला कल्पना सुद्धा करवत नाही, इतकी वाईट आहे सद्यस्थिती. आता मी एक सुचवतो, तुमच्यापैकी तरुण लोक आहेत ज्यांना माहिती एखाद वेळेला शोधायची कशी ते माहिती असेल. कोविडची साथ आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. काल कुठल्या तरी चॅनलवरती ते प्रत्येक राज्यात 2-4 आत्महत्या होताना सांगत होते की असं झालं यामुळे यांनी आत्महत्या केली, तसं झालं त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. अपघात वाढले. काल 16 माणसं घाऊक मेली एकदम जालन्याजवळ. पण 2-3 माणसं सायकलनी जात होती, त्यांना ट्रकनी धडक मारली, ती मेली वगैरे. हे चाललं. खरा जर विचार केला तर कोरोनाने जेवढी माणसं मरतायत, जवळजवळ तेवढीच माणसं कोरोनाच्या परिणामांनी मरत असतील अशी शक्यता आहे. कुणीतरी शोधा, ह्याच्यावरती करा, अभ्यास करा. मला माहिती आहे की आपल्याकडे माहिती मिळवणं, त्यात सुद्धा अंकबद्ध माहिती मिळवणं खूप कठीण आहे. कारण सगळे लोक खोटं बोलतात, सगळे सरकार खोटं बोलतात, सगळ्या कंपन्या खोटं बोलतात. तुम्हाला त्यातनं शोधून शोधून खरं काय आहे ते शोधावं लागतं. पण कोरोनामुळे मरणं आणि कोरोनाच्या उपपरिणामांमुळे मरणं हे जर समप्रमाणात असेल, लॉकडाऊनचे मानसिक परिणाम किती वाईट होत आहेत याबद्दल सगळे लोक ओरडायला लागलेत की खूप लोक डिप्रेशन मध्ये जात आहेत, विकारी खिन्नतेकडे गेलेले आहेत. मी स्वतः जवळजवळ त्या पातळीवरती पुष्कळ वर्ष आहे, त्याच्यामुळे मला काय तर लोक म्हणतात हे तुझं नेहमीचं रडगाणं असतं चालू. मी असे स्वतःला पटवून घेतलेलं आहे की आपण रडत राहणार. पण मुळात जी तरुण मुलं आहेत, नाही त्याला रडत म्हणायचं का वास्तव म्हणायचं असा प्रश्न आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच अनेक जण निराशावादी असं म्हणतात, पण ते वास्तव आहे हेही आपल्याला लक्षात येत असतं. त्याच्याबद्दल एक गमतीदार गोष्ट आहे. हेलेन ऑफ ट्रॉयची कहाणी तुम्हाला माहिती असेल की हेलेन ही ग्रीक राजकन्या होती. तिला ट्रॉय जे सध्याच्या तुर्कस्तानात आहे, तिथल्या राजाचा एक मुलगा पॅरिस नावाचा, तो जाऊन तिला पळवून आणलं. ते आता ह्या पॅरिसचा जो बाप होता प्रियाम, त्याच्या अनेक मुलांपैकी एक होती कॅसांड्रा नावाची राजकन्या.
तिच्या प्रेमात अपोलो हा देव पडला आणि त्यांनी तिला खुश करता म्हणून तिला भविष्य समजेल असा वर दिला. पण हे देऊन सुद्धा ती काही तर देवाला वश झाली नाही. तर तो संतापला आणि तो म्हणाला की मी आता परत तर नाही घेऊ शकत तुला दिलेला वर, तू भविष्य कथन करशील पण तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. आता कॅसँड्रानी तिचा भाऊ होता हेलेनस नावाचा, त्याला भविष्य कथन करायचं कौशल्य शिकवलं. त्याच्यावर लोक विश्वास ठेवायचे, पण कॅसँड्रावर कोणीही विश्वास ठेवला नाही. कॅसँड्रा म्हणाली तो घोडा घेऊन तुम्ही आलात आतमध्ये, त्याच्या आत ते ग्रीक लोक लपले आहेत आणि ते तुम्हाला रात्रीत येऊन कापतील. त्यांनी ऐकलं नाही, ट्रॉय पडलं, सत्यानाश झाला सगळा. तर अतुल त्यातलाच आहे, मी त्यातलाच आहे की पुष्कळ वर्ष आम्ही बऱ्याच गोष्टींबद्दल लोकांना सांगतो, धोक्याची सूचना देतो तुम्हाला. लोक म्हणतात हा तुम्ही नेहमीच बोलतो, काही त्याला अर्थ नाही. आम्ही आपलं आडनाव खरेच्या ऐवजी कॅसँड्रा करावं असं माझ्या बरेच वेळ डोक्यात येते. सटवाई, आपल्या भाषेतली सटवाई म्हणूया. कोणी विश्वासच ठेवत नाही. आता असो, आपण उद्या बद्दल तुम्ही सांगत होता, तर उद्यातला परत मला तुम्हाला जो दिसलेला भाग आहे ना, की तंत्रज्ञान आपला ताबा घेईल, हे त्यावेळेला तुम्ही असं म्हटलं होतं. त्यातलं जे एक प्रमुख पात्र आहे त्याला माणसाच्या चेहऱ्याच्या हावभावावरनं त्याचं वर्णन करून त्याचा अंदाज घ्यायला, म्हणजे आता ही अजूनही टेक्नॉलॉजी आलेली नाहीये पण ती येते असं म्हणतात, आणि त्याचा उपयोग राजकीय आणि विशेषतः बाजारपेठीय कारणासाठी करावा, हे तुम्हाला 2014 साली लक्षात आलं होतं. एक पर्सन ऑफ इंटरेस्ट नावाची सिरीज आहे, सध्या कुठे ती जिवंत दाखवली जात नाहीये, पण जुने सीझन्स तुम्हाला अमेझॉन प्राईम वर पाहायला मिळतील. त्यामध्ये ही गोष्ट, एखादी व्यक्ती हिंसेत गुंतणार आहे लवकरच हे दाखवणारा प्रोग्राम एक माणूस रचतो. त्यात एक फक्त पेच असा असतो की ती व्यक्ती दुसऱ्यावर हिंसा करणार आहे की ती व्यक्ती हिंसेचा बळी होणार आहे हे कळत नाही. तर त्याच्यामुळे तो 2-3 हा माणूस सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, सायकोलॉजिस्ट आहे, खूप श्रीमंत आहे, पण तो फटका माणूस आहे, लंगडत चालणारा, चष्मेवाला, जाड चष्मेवाला, माझ्यापेक्षा जाड चष्मेवाला आहे. तर तो 2-3 जुने सैनिकी अधिकारी, किंवा थोडक्यात सांगायचं तर सत्प्रवृत्त गुंड, असं गोळा करून तो म्हणतो की या माणसाबद्दल नाव येत आहे की ह्याच्यावर भोवती हिंसा होणार आहे, तर त्याच्या जवळ जा, तो हिंसा करणार असेल तर त्याला थांबव, त्याच्यावर हिंसा होणार असेल तर ती थांबव. पुढे त्या 4-5 सीझन चाललेली सिरीज आहे ती, लहान सिरीज नाहीये ती. माझ्या दृष्टीने या अशा ज्या सिरीज आहेत सगळ्या, ह्या एक बौद्धिक कसरत, काय काय पुढे तर ह्याचा सुद्धा अभ्यास कोणीतरी करायला पाहिजे की हे तंत्रज्ञान किती दूर आहे. फार दूर नाहीये बरं, जवळ आहे. चालू झालंही असेल ते शास्त्रज्ञ सांगणार नाहीत तुम्हाला, शास्त्रज्ञ पैसे मिळाल्याशिवाय काही सांगत नाही, तशी आजची स्थिती आहे. आता बिलियन्स नावाचं एक सिरीज आहे, त्याचेही 5 सीझन झाल्या, 6वा येणार आहे. ते तर मला इतकं घाबरवतंय की विचारू नका, कारण त्यात माणुसकी उरलेलीच नाही, फक्त पैशाकरता काय काय करायचं त्याच्यावरच आहेत. त्याचं परीक्षण लिहिणार आहे मी, मला माहित नाही कोण छापेल की नाही ते, कारण ह्या गोष्टी जरा त्रासदायक असतात. आजही मला वाटतं एखाद दुसरा पेपर छापत असेल, बाकी बहुतेक पेपर्स असं म्हणतात की अरे बाबा तू बोलतोयस तर लोकांना असं वाटेल की तू कुठल्या तरी मोठ्या शेठची त्याच्यावर टीका करतोयस, आणि आमच्या जाहिराती जातील, आमच्यावर सरकारी मालक लोक नाराज होतील. तर ही शक्यता आहेच, घाबरतच जगायचं आहे आपल्याला. तर माझ्या दृष्टीने सुखाची गोष्ट अशी आहे की मी आता 74 वर्षाचा, त्याच्यामुळे फार काही नाही. पण अतुल माझ्यापेक्षा 15 वर्ष लहान आहे, बाकी माझे पुष्कळ मित्र आहेत की जे माझ्यापेक्षा थेट 40-40 वर्ष, 45 वर्ष लहान आहेत. त्यांना हे सगळं भोगत जगायचं आहे.
काही पुस्तकं तर मी उत्साहाने विकत घेतो, वाचायला सुरुवात करतो. प्रस्तावना वाचून झाल्यावरती मी इतका खिन्न होतो की म्हणतो जाऊ दे बाबा, हे नको. एक शोशाना झुबॉफ नावाची बाई आहे, ती MIT ला प्रोफेसर आहे, अनेक वर्ष प्रोफेसर आहे. तिने 2-3 पुस्तकं लिहिलेली आहेत. प्रत्येक पुस्तक वादग्रस्तच ठरलेलं आहे. तिच्या आत्ताच्या ताज्या पुस्तकाचं नाव आहे सर्व्हेलन्स कॅपिटलिझम. आपण कसे वागतो याची माहिती गोळा करत असतात लोक, आणि त्या माहितीवरनं व्यापारी उत्तरं काढत असतात. आता एक तुम्हाला गंमत सांगतो की सध्या शहरी मध्यमवर्गीय एखादा माणूस, कोविड लॉकडाऊन विसरून जाऊ आपण, दिवसात किती वेळा त्याच्याबद्दल कुठेतरी नोंद होत असेल? लोकांचं म्हणणं असं आहे की साधारण 1000 वेळा नोंद होत असेल. तो ATM कार्ड वापरतो तेव्हा नोंद होते, तो मोबाईल फोन वापरतो तेव्हा नोंद होते, तो गुगल सर्च करतो तेव्हा तर 15 वेळा नोंद होते. असं करत करत तुमच्याबद्दलची माहिती साठत असते. तर जुबाबाई म्हणते की यू आर नो मोर कन्झ्युमर्स, यू आर डेटा. तर माझी पुस्तक पूर्ण करायची हिंमत नाही होते, पण आपण हे, मला काय त्रास होतोय, मला सोयीच होत आहेत. एखाद्या दिवशी जेव्हा त्रास होतो तेव्हा कळतं. आज कसं आहे पहा, स्थलांतरित कामगारांबद्दल पुष्कळ चर्चा चालली आहे सध्या. त्या स्थलांतरित कामगारांकरता आगगाड्यांच्या सोयी करतात. पैसे कोण देणार अजूनही माहीत नाहीये. जे त्यांना गुड बाय म्हणतात त्या राज्यांनी पैसे द्यायचे की ते ज्या राज्यात चाललेत त्यांनी पैसे द्यायचे, यावर भांडणं होतील अजून खूप वर्ष. पण त्यापेक्षा महत्वाचं असं आहे की त्यांना आपण, ही जी जालन्यातली माणसं मेली, त्यांना जायचं होतं मध्य प्रदेशात, त्यांना सांगतात की तुम्ही कोण आहात आणि कुठे चालला आहात, आणि तुम्हाला आज कोविड-19चं इन्फेक्शन नाहीये, हे ऑनलाईन प्रमाणपत्र घ्या. मला ऑनलाईन प्रमाणपत्र घेता येणार नाही, कारण मला ऑनलाईन तेवढा अनुभव नाही. मी अडाणी नाही आहे बरं, मी चांगला इंजिनियर आहे, उत्तम इंजिनियर आहे. खूप महत्वाची कामं महाराष्ट्रातली माझ्या हातनं झाली आहेत, पण मला ती जर तंत्रज्ञान माहीत नसेल तर मला हे करता येणार नाही. हे आपण आज जे बोलतो आहोत हे जवळजवळ 10-12 मिनिटं उशिरा झालं, कारण इथे तज्ज्ञ माणसं असून सुद्धा त्यांना वेळ लागला. तर डिजिटल तंत्रज्ञान इतक्या सहज सगळ्या लोकांना कळेल ही शक्यता मला खोटी वाटते. त्याच्याकरता हे तंत्रज्ञान शिकायकरता आधी त्यांना शिक्षण पाहिजे. शिक्षणाचा विचार केला जातोय का? नाही. जगातले सगळे लोक सांगतात की 5-6% GDPच्या 5-6% खर्च शिक्षणावर व्हावा. भारत 1%च्या जवळ आहे आणि कमी करायचा प्रयत्न चाललाय. आता तुम्ही पाहाल ऑनलाईन शिक्षण राहील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांना शिक्षणच नाही याच्या पुढे. बरं, आपल्याला यात काही गैरही वाटत नाही. तुम्ही विजेचं बिल भरायला गेलात MSEBचं, तर ते म्हणतात फॉर्मवरती तुमचा मोबाईल नंबर लिहून घ्या. आता माझ्या समोर एक बाई उभी होती, ती म्हणाली मी मोलकरीण म्हणून काम करते एका घरात, माझ्याकडे मोबाईल नाही. तुमचा पत्ता कुठे आहे? ती म्हणाली ज्यांच्याकडे काम करते त्यांच्याच आउट हाऊस मध्ये एका खोलीमध्ये राहते मी, काय माझी 2 माणसं घरातली दोन, त्यांचा मोबाईल नंबर द्या. तर मालक मोलकर्णीला मोबाईल नंबर देईल वापरायला. बरं, इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे नियम जे आहेत खूप मोठे नियम आहेत बरं, इलेक्ट्रिसिटी रूल्स खूप आहेत. त्या नियमांमध्ये असं आहे की मोबाईल फोन असल्याशिवाय वीज मिळणार नाही. आपण ओरडतात का ह्याच्याविषयी? नाही ओरडत आहोत आपण, आपल्याला काही घेणं देणंच नाही याच्याशी. आपल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत, आपल्या सगळ्यांकडे अमकं आहे तमकं आहे, पण समाजाच्या मोठ्या वर्गाकडे नाही आहे. 30 कोटी माणसं भारतातली, जवळजवळ 1/4 माणसं, त्यांना डिजिटल ऍक्सेस नाही आहे, त्यांना ऑनलाईन ऍक्सेस नाही आहे. आपल्या मनात बंधुभाव ही गोष्ट इतकी क्षीण झाली आहे की आपल्याला ती माणसं आहेत असं वाटतच नाही. आता हे कोविड चालू झाल्यापासून मी माझ्या सगळ्या कॉलेजातल्या वगैरे मित्रांशी बोलतो. मी बोलताना कधीतरी विषय निघतोच, कारण
मी बांधकाम क्षेत्रात होतो, जिथे हातावर पोट असणारीच माणसं माझ्या आजूबाजूला असायची. मी कुठेही चुकून जरी बोललो की रोजंदारीवरती जगणाऱ्या माणसांना त्रास आहे, माझे मित्र ताबडतोब विषय बदलतात. ते सांगतात आमच्या सोसायटीच्या खाली भाजीवाला येतो, मग चौकीदार आम्हाला फोन करतो, मग आम्ही खाली जाऊन भाजी घेऊन येतो. उपाशी माणसं, लाखो माणसं एका ठिकाणून दुसरीकडे आपल्या घराकडे जायला आसुसली आहेत. त्याच्याकडे आपलं लक्ष जात आहे का नाही जात आहे? एक गोदान नावाचा सिनेमा होता, फार जुना सिनेमा आहे तो, प्रेमचंदच्या गोष्टीवरती. तुम्ही आयुष्यात कधीतरी एकदा गाईचं दान केलं तरच तुम्ही स्वर्गाला जाता. तो राजकुमार हा नट असतो, ते तो जे काम करत असतो की काहीतरी करून आपल्या हातनं एकदा गोदान व्हावं. त्याचा धाकटा भाऊ असतो महमूद, त्याचं एक गाणं आहे, पिपरा के पतवा सरीक बोले मन जियरा, मनवा में उठत हिलोर, पूर्वा के देसवा से आया है संदेशवा, चला आज देसवा की ओर. आपल्या घराकडे जायची इच्छा भयंकर तीव्र असते. नेम जसीने परत मातृभूमीला मराठीतलं उदाहरण आहे मोठं, पुष्कळ उदाहरण आहे तशी. मी तुम्हाला आत्ता डझनभर सांगू शकेन. त्या माणसांना जाता येत नाहीये. लोक सांगतात नाही त्यांच्या जनधन योजनेत पैसे, तो म्हणतो हो माझ्या जनधन योजनेच्या खात्यात पैसे जमा झालेत, पण माझं जनधन योजनेचं खातं बिहारमध्ये आहे, मी हरियाणामध्ये अडकलोय. किती पैसे झालेत? 500. पण ते 500 त्याला मिळत नाहीयेत, कारण तो हरियाणामध्ये. त्याची बायका पोरं, म्हातारी आई बाप बिहारमध्ये. आपल्याला दिसतंय का? तर नाही दिसत. सर, पण आपण जेव्हा या पद्धतीने बोलायला लागतो तेव्हा एक सर्वसाधारणपणे आणि खूप मोठ्या प्रमाणात, बहुसंख्य प्रमाणामध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की तंत्रज्ञानामुळे विकास होतोय, आणि तुम्ही जे वर्णन करताय ते भयप्रद आहे, डिस्टोपियन आहे, आणि असं होत नसतं. कारण एक कुठेतरी संतुलन साधलं जात असतं. कधी कधी झिरपणारा सिद्धांत म्हणजे ट्रिकल डाऊन इफेक्टनी अर्थव्यवस्था सुधारत असते. तर या सगळ्यामुळे बहुसंख्य जनता ही सुखावस्थेत असते. तर असं जर असेल तर आपण जे काही बोलतोय तो या सगळ्या विकासाचा, प्रगतीचा एक भाग आहे, असं आपल्याला वाटत नाही का? मला मुळीच वाटत नाही असं. मी अगदी स्पष्ट सांगतो. अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे की बिरबल सांगतो, अकबर बिरबलाला एक बोकड प्रेझेंट देतो, म्हणतो तू याला सांभाळ. त्यावेळेला बिरबल नुकताच दरबारात रुजू झालेला असतो. तो म्हणतो काय मला घरचा खर्च पुरत नाही, मी त्या बोकडाला कुठनं सांभाळणार? तो काही नाही, त्याला फक्त एक 4 पेंड्या कडबा त्याच्या समोर टाक, जगेल. महिन्याभरांनी बिरबल येतो, म्हणतो तो म्हणाला मला ते 4 पेंड्या काय रोजच्या परवडत नव्हत्या, तर मी त्याला 3.5 दिल्या, नंतर 3.25 दिल्या, मग 3 दिल्या. असं करत करत मी त्याला कडब्याशिवाय जगायला शिकवलं आणि तो मरून गेला. तंत्रज्ञान आणि विकास आणि हे सगळं जे होतं ते कुणाचं होतंय? एक बघा, मी ठीक आहे, मी बदनाम माणूस आहे, डावे विचार, सगळे कम्युनिस्ट वगैरे त्याचे मित्र आहेत वगैरे, तो ठीक आहे. पण डॉक्टर सुहास पळशीकर हे कुठल्याही अर्थी डावे समजले जात नाही. प्रताप भानू मेहता, कॉन्ट्रीब्युटिंग एडिटर, इंडियन एक्सप्रेस, कुठल्याही अर्थी डावे समजले जात नाहीत. आणि अशोका विद्यापीठाचे कुलगुरू, अशोक विद्यापीठाचे, हे सगळे जण आता म्हणायला लागले की दिसतच नाहीयेत गरीब माणसं सरकारला, आणि सरकारला दिसत नाहीयेत, त्यामुळे मध्यम वर्गात दिसत नाहीयेत. मी आज हे बोललो तर मला माहित नाही, मला सुदैवाने माझा ह्याच्यासोबत माझा ईमेल आयडी गेलेला नाही, नाही तर माझी खात्री आहे की मला आई बहिणीवरच शिव्या देणारे मेल झाले असते, ज्याला ट्रोलिंग म्हणतात, ते भयंकर मोठं झालं असतं. जराशा तुम्ही सरकार विरोधी किंवा
मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग यांच्या विरोधात बोललात की तुमची आईमाई काढली जाते. आणि मी हळवा माणूस आहे, मला दुखतं ते. कोण माणूस, काही त्याला माझ्याबद्दल माहित नाही, तो मला शिव्या का देतोय? तर एनिवे, परिस्थिती वाईट आहे. उद्या एकदा अतुलशीच पुष्कळ बोलणं झालं, आपण परवा लिहूया का? दोघांनी ठरवलं होतं, हो परवा नावाची कादंबरी. काही होत नाही आमच्याच्यानी. खिन्नतेमुळे वेळ लागत नाही, एवढंच आतापर्यंत जमलेलं आहे. मग आता आपण तुमच्या लेखनाच्या प्रवासातला पुढचा एक महत्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे कहाणी मानव प्राण्याची. आणि त्यामध्ये पूर्ण उत्क्रांती अनेक अंगांनी, म्हणजे जीवसृष्टीच्या अंगांनी, भूगोलाच्या अंगांनी. तर मुळामध्ये आपला हा विषय नसताना आपण या विषयाकडे कसं वळलात, आणि त्यामध्ये तुम्हाला डार्विनचं सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही विश्लेषण करून सांगितलेलं आहे. तर त्याबद्दल थोडंसं आपण सांगा. एक मी जरा मागे जातो, मी पश्चिमेकडे जातो आणि काळातही मागे जातो. खरं काळात मागे याला पूर्वी म्हणायला पाहिजे, पण मला पश्चिमेकडे जावं लागतं. युरोप, अमेरिकेमध्ये प्रचंड पगडा होता चर्च. राजे लोक सुद्धा चर्चच्या कृपेनेच राज्य करत असत. पण 17, 18, 19 3 शतक नवनवे विचार येत गेले. त्याला एज ऑफ रिझन किंवा एज ऑफ एनलाइटनमेंट म्हणतात, प्रबोधन पर्व. 3 शतकं चाललं होतं, त्यामुळे तिथली कोणकोणती माणसं होती वगैरे त्यात खूप मोठी मोठी नावं येतात. आणि त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की देव, त्याच्या कृपेने होणारं राज्य, ही कल्पना सोडून द्या. विवेक, रिझन, रॅशनॅलिटी, विवेक हे एक महत्वाचं अंग, नीती, मोरॅलिटी हे दुसरं महत्वाचं अंग. माणसं इथून तिथून सारखीच आहेत. माणसांचे अनुभव हे वैश्विक असतात. युनिव्हर्सॅलिटी हे तिसरं अंग. या 3 अंगांवरती माणसाचा विचार करायला लागा, त्यांनी समाजाची प्रगती होईल असं ते म्हणाले. त्यातला प्रगतीचा भाग मला काही फारसा पटत नाही, समजत नाही, कारण प्रगतीच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. पण या पहिल्या 3 गोष्टी ज्या आहेत याच्यावर विश्वास ठेवणं, त्याला आधुनिकतावाद म्हणायला सुरुवात झाली. त्यामध्ये फ्रान्सिस बेकन होता, ज्यांनी विज्ञानाचं तत्वज्ञान मांडलं. त्यात ॲडम स्मिथ होता, ज्यांनी भांडवलवादाचं तत्वज्ञान मांडलं, आणि कार्ल मार्क्स होता, ज्यांनी भांडवलवादाचे दोष दाखवून दिले. तत्वज्ञानपैकी अनेक लोक होते त्यात. स्पिनोझा होता, कांट होता, बरेच लोक होते. हे एकदा जेव्हा हा विचार जास्त प्रबळ व्हायला लागला, तेव्हा त्याला विरोधक उत्पन्न झाले. आणि ते म्हणायला लागले की हे तुम्ही जे सांगता ना, त्याला आत्मा नाही आहे, त्याच्या हृदयाच्या जागी पोकळी आहे नुसतीच. त्याच्यामुळे ते म्हणायला लागले की विवेकाला एवढं महत्व देणं बरोबर नाही, अविवेकही महत्वाचाच आहे. नीतीला महत्व देणं त्याची गरज नाही, अनिती महत्वाची आहे. आणि माणसं सगळी एकडनं एकसारखी असतात हे सुद्धा चुकीचं आहे. प्रत्येक ठिकाणची माणसं वेगवेगळी असतात, प्रत्येक समाज, प्रत्येक संस्कृती वेगवेगळी असते. हे आणि असल्या प्रकारचे विचार ह्यांना इंग्लिशमध्ये पोस्ट मॉडर्न आणि मराठीमध्ये आधुनिकोत्तर असं म्हणतात. उत्तर आधुनिक म्हणतात, पण ते चुकीचं आहे. उत्तर आधुनिक म्हणजे आधुनिक मधलाच उत्तर भाग. आधुनिकोत्तर हे जास्त बरोबर आहे असं माझं मत आहे. शेती हा जगातला एकुलता एक माणसाने पुढे टाकलेलं पाऊल आहे असं गालिब म्हणाला, असं नेमाडे सर सांगतात. शेती हा सगळ्यात घातक शोध आहे असं म्हणणारे लोक आहेत, कारण त्यांनी मालकी ही संकल्पना दिली. शेती येईपर्यंत मालकी नव्हती. माणूस कंदमुळं गोळा करत, शिकार बिकार करत फिरत असे इकडे तिकडे.
काय जुजबी कुठे भांडण व्हायचं एखादं, हे आंब्याच्या झाडातले आंबे मी तोडायचे की शेजारच्या टोळीने तोडायचे, यावर भांडणं होत असतील. पण मालकीचा प्रश्न नव्हता. मालकी चालू झाली शेतीपासून. मालकीनंतर औद्योगिक ह्याच्यात तर मालकी आणखीनच, मालकी असणं आणि नसणं याच्यात प्रचंडच फरक पडायला लागले. मग थिअरी निघाली की तंत्रज्ञान वापरून माणसांचा वापर कमी करायचा. आता इतका कमी व्हायला लागला की बहुतेक माणसांकडे पैसेच नसायचे. मग जे मार्केट इकॉनॉमी वर जात असायची ती अशी विमान खाली आल्यासारखी पडायची. आज ते होणार आहे. कोविड नंतर आपल्याला मोठी मंदी येणार आहे. आली. माल होईल तयार, विकत घ्यायला कोणाकडे पैसे नसतील. सरकार म्हणेल फुकट पैसे दिले तर लोक आळशी होतील, त्याच्यामुळे आम्ही त्यांना पैसे देणार. मग कोणाला पैसे देतील? बँका बुडतात, त्यांना पैसे देतील वाचवायला. तुम्हाला एक गंमत माहिती आहे? येस बँक जी बुडते आहे, जिला मदत करतायत, तिने पीएम केअर्स फंडला काही कोटी रुपये दिले प्रेझेंट म्हणून. तुम्ही भीक मागून जगता, तुम्हाला दुसऱ्याला भीक घालायचा अधिकार आहे का? पण हे झालंय. मला माहित नाही, त्याच्या मालकाला पद्मश्री मिळाली यावेळेस. तर हे असलं जे काय आंधळ दळताय कुत्र पीठ खात आहे हा प्रकार सगळीकडे चालला आहे. यामध्ये प्रचंड वाईट मंदी येणार आहे. आणि मी अशा धंद्यात राहिलो बांधकाम क्षेत्रात, ज्यात माझ्या मते 1970 सालापासून 95 सालापर्यंत मंदीच होती. मी कुठलंही काम करायकरता आम्ही टेंडर भरलं की तिथे आणखीन 8, 10, 15 लोक असायचे. नशीब असेल आमचं, आम्ही सगळ्या स्वस्तात करतो म्हटलं तर आम्हाला मिळायचं काम. बहुतेक वेळा मिळायचं नाही. अक्षरशः माजलगाव धरण आहे, मी आणि माझ्या शेजारचा कॉन्ट्रॅक्टर आम्ही दोघांनी टेंडर भरली. 2.5 कोटीच्या कामात आम्हा दोघांमध्ये फरक 26,000 रुपयाचा होता. 26,000 म्हणजे नशीब म्हणून त्याला मिळालं काम, नाही तर मला मिळालं असतं. मी त्या दिवशी सकाळी जागा झालो असतो, जर माझ्यात काही कारणाने माझ्या शौर्य संचारलं असतं, मी एक 50,000 कमी केले असतं तर मला मिळालं असतं. अशा मंदीच्या काळातच मी वाढलो आहे, मंदीच्या काळातच मी धंदा केला आहे. आणि तुमच्याकडे कौशल्य आहेत, ती कौशल्य त्याला कोणी पैसे द्यायला तयार नाही. त्याचं दुःख काय असतं हे मी पूर्ण भोगलेलं. त्या सुमाराला माझा एक वर्गमित्र टेल्कोमध्ये मोठा ऑफिसर होता, ट्रक्स वगैरे करायच्या कारखान्यात. मी नवीन इंजिनियर शोधत फिरत होतो. ही गोष्ट आहे साधारण 72-73 सालची गोष्ट. तो म्हणाला किती पगार देतात? म्हटलं 800 रुपये. तो म्हणाला आम्ही 800 रुपये आमच्या टायपिस्टनं देतो. मी त्याला म्हटलं तोंड सांभाळून बोल, तुझ्या टायपिस्टला 800 रुपये मी देतो, कारण तुम्ही ट्रकची किंमत कितीही वाढवली तरी आम्ही मुकाट्याने सहन करतो. स्पर्धात्मक बाजार कसा चालतो हे पाहिल्यानंतर सगळे लोक स्पर्धा टाळणाऱ्या स्थितीला जायला धडपडतात. आज 2G, 3G, 4G, 5G सगळं चाललंय. महत्वाचा प्रयत्न हाच चाललाय की बाकी सगळ्या कंपन्यांना संपवून एक कंपनी सर्वाधिकार एकाधिकार येणार. आणि एकाधिकार आला की काय होतं याचं मेक्सिकोतलं फार मजेदार उदाहरण आहे. मेक्सिकोत एक माणूस होता ज्यांनी मोबाईल, लँडलाईन, इंटरनेट सर्व्हर्स सगळ्याचे अधिकार विकत घेतले सरकारकडनं. ज्या क्षणी मेक्सिकोत त्याच्या मार्फतच बोलता येईल अशी स्थिती आली, एका वर्षात सगळ्या किमती 7 पट केल्या. 7 पट. तो बिल गेट्स आणि वॉरन बफेपेक्षा श्रीमंत झाला होता एक वर्षभर. आणि कशामुळे श्रीमंत झाला होता? फक्त एकाधिकारामुळे. आजही एकाधिकार
प्रस्थापित करणं ही सगळ्यात सोपी पद्धत आहे श्रीमंत व्हायची. आणि फ्री मार्केट इकॉनॉमिक्स बद्दल बोलणारे जे सांगतात की नाही नाही मार्केट सगळ्या गोष्टींचा न्याय वाटप करतं, बिलकुल न्याय वाटप करत नाही. एकाधिकार टाळता आला तर न्याय वाटप व्हायची शक्यता असते आणि एकाधिकार कोणीही टाळू शकलेलं नाही आतापर्यंत. मी एकाधिकारीच मार्केटमध्ये होतो. इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणा, मिलिटरी सर्व्हिसेस म्हणा, इरिगेशन डिपार्टमेंट म्हणा, पीडब्ल्यूडी म्हणा, सरकारच होतं. एकच गिऱ्हाईक होतं मला, त्यांचा एकाधिकार होता. त्यांनी जर म्हटलं की नाही मी याच्यापेक्षा जास्त पैसे देणार नाही, आमचा नाईलाज होता. मंदी येणार आहे, खूप वाईट येणार आहे. हो, पण आपण सुरुवात तुम्ही सांगायला चालू केली होती कहाणी मानव प्राण्याची, याकडे तुम्ही कसं वळलात? आपण मग दुसरीकडे गेलो. बरोबर आहे. तर मॉडर्न विचार, आधुनिकतावादी विचारामध्ये आतापर्यंत काय झालं, कसे आपण या स्थितीला आलो ही कहाणी सांगायची, असा एक विचार असतो. मराठी भाषांमध्ये राहुल सांकृत्यायन यांनी व्होल्गा ते गंगा नावाचं एक पुस्तक लिहिलं. तुम्ही वाचलं नसेल तर मिळवून वाचा, ते मिळतंय अजूनही. मुंबईला पीपल्स बुक हाऊस मध्ये मिळतं. मराठीत व्होल्गा ते गंगा आहे, हिंदीमध्ये व्होल्गा से गंगा आहे. त्यांनी 30-40 छोट्या छोट्या गोष्टींमधनं उत्तर ध्रुवाजवळच्या भागातनं आर्य जे भारतात आले, आर्य म्हणा माणसं भारतात आली, 1947 स्वातंत्र्य मिळेपर्यंतची कहाणी त्यांनी रेखली आहे. आता जेव्हा आधुनिकोत्तरवादी प्रबळ व्हायला लागले त्यावेळेला त्यांनी टिंगल करायला सुरुवात केली. ते ह्याला म्हणायला लागले ग्रँड नॅरेटिव्ह, काहीतरी मोठी कहाणी घडवून सांगतात तुम्ही. ते स्वतः काहीच सांगत नव्हते. तर मला इच्छा झाली की राहुल सांकृत्यायनांचं काम परत एकदा करावं. सांकृत्यायन 200-250 पुस्तकं लिहिलेला विद्वान माणूस, कम्युनिस्ट बौद्ध. तर तुम्हाला कम्युनिस्ट बौद्ध हे ऐकून जरा हसू येईल, पण काय फार त्यात काय म्हणायचं वदत्व व्याघात नाही. त्या दोन विचारधारा एकमेकांच्या बऱ्याच जवळ आहेत. एनिवे तसं करायची इच्छा झाली आणि मला नाही करता आलंय पुरेसं. मी स्पष्ट सांगतो की मी 6 विभाग केले, त्यातला एक विभाग बाकी लोकांकडे लिहून घ्यायचा होता. अनेक लोकांनी लिहितो म्हणून कबूल केलं, पण पुढे काही केलं नाही फारसं. मला न्याय व्यवस्था, पोलीस यंत्रणा, वैद्यकीय सेवा या सगळ्यांवरती लेख लिहून पाहिजे होते. नाही मिळाली, माणसं नाही मिळाली मला. बाकीचे विषय माझ्या ताकदीतले होते ते मी केले. एक माणूस जो मदत करू शकला असता त्याला मी प्रस्तावने करता राखलं. आता मला माहिती आहे कुमार केतकरांना सोशल मीडियावरती त्यांनाही खूप शिव्या चाललेल्या असतात. तो चांगला गेंड्याची कातडी असेल, त्याला काही फार दुःख नाही होत, पण तो विद्वान माणूस आहे. महाराष्ट्रातले बाकी सगळे संपादक एकत्र केले तरी त्यांच्यापेक्षा तो जास्त विद्वान माणूस आहे. मी कुणाचाही अपमान न करता बोलतोय, मी सत्य सांगतोय फक्त. पण मला तो प्रस्तावने करता पाहिजे होता. सहलेखक म्हणून तो उतरला असता तर पुष्कळ पुस्तक सुधारलं असतं, पण नाही जमलं ते. एकच फक्त सुखाची गोष्ट आहे, ते पुस्तक मराठीच्या मानाने प्रचंड यशस्वी झालं. 6000 प्रती विकल्या गेल्या. बापरे. त्याच्या 1.5-2 वर्षानंतर युव्हाल नोआ हरारीचं सेपियन्स आलं. जवळजवळ तोच विषय. हो, त्याच्या किती प्रती आहेत त्या मिलियन्स मध्ये. आम्ही 6000 प्रती. ते सुद्धा स्वस्तात कसं करायचं, स्वस्तात कसं करायचं, स्वस्तात कसं करायचं. तुम्ही पुस्तक पाहिलंच. मनोविकासनी नंतर त्याची पुन्हा पाटकरांनी वेगळी आवृत्ती काढली, जन आवृत्ती त्याची.
तेच 1910 सालच्या पुस्तकाची त्यांनी 1919 साली किंमत कमी करून पेपरबॅक काढली. सॉरी, 2010 पासून 2019 2019ला. 800 रुपये किमतीची त्यांनी 500 केली. त्यात 7 उत्कृष्ट चित्र आहेत. वासुदेव कामत नावाच्या चित्रकारांची उत्कृष्ट चित्र आहे. ते चित्र 50 रुपयाचं एक तुम्ही जर बाहेर विकत घेतलं तर तुम्हाला वाटत स्वस्तात मिळालं. त्याचं वजा केलं तर तुम्हाला 150 रुपयात माझं पुस्तक मिळतंय. घ्या, विनंती करतोय. माझं पुस्तक आहे म्हणून नाही, महत्वाचं पुस्तक आहे. या दरम्यानच्या काळात आपण ॲलन ट्युरिंग कडे पण वळला होता. ॲलन ट्युरिंग आधीपासून, पहिल्या पुस्तकापासून ॲलन ट्युरिंगच्या प्रेमात आहे. ॲलन ट्युरिंग हा, त्याचे 2 मुख्य गुण होते. गणितात तो ब्रिलियंट होता आणि तो समलिंगी वृत्तीचा होता. बरं, त्याचा जन्म मला वाटतं 1902 आणि तो वारला काहीतरी 52-55 मध्ये कधीतरी वारला. त्या काळात समलिंगी वृत्तीला क्षमा नव्हती, राजमान्यता नव्हती. आज माझ्या भाच्या, पुतण्या, नाती सहज म्हणतात ते गे आहे, त्यांना काय वाटत नाही त्याच्याबद्दल. मला तर वाटत असं झालं ऐकून ऐकून. बरं, मुळात माणसं म्हणून चांगली असतात, सगळी माणसं सारखीच असतात, ती काय फार वेगळी असतात असं नाही. तर ॲलन ट्युरिंगनी कम्प्युटर या यंत्राचं लागणारं सगळी तात्विक बैठक ट्युरिंगच्या डोक्यातनं निघाली, पूर्णपणे एकट्याच्या. पण त्याचा दुसरा जो गुण होता, त्याच्याबद्दल तुच्छता खूप होती. दुसरं महायुद्ध संपता संपता ब्रिटन अगदी दरिद्री झाला होता. ग्रेट ब्रिटन जे म्हणतात तो अगदी गरीब होता. ट्युरिंग म्हणत होता मला 1,00,000 पाऊंड द्या. 1,00,000 पाऊंड म्हणजे किती होतं? 80 लाख रुपये. तेव्हापासून आजपर्यंतच्या किमतीत 80 कोटी रुपये. 80 कोटी रुपये तुम्हाला माहिती आहे, सध्या आमचे गडकरी साहेब 40,000 कोटीच्या खालचा आकडा बोलत नाही. 80 कोटी रुपये म्हणजे काहीच नाही. पण तेवढे पैसे ब्रिटिश सरकार त्यांना देऊ शकलं नाही आणि कॉम्प्युटर अमेरिकेने तयार केला. मग ॲलन ट्युरिंगने मधल्या काळात आत्महत्या केली होती. ॲलन ट्युरिंगची आई भांडली की नाही, मूळ कल्पना माझ्या मुलाची आहे. आणि शेवटी लोकांनी सांगितलं हो बरोबर आहे ती म्हणते ते. कम्प्युटर यंत्राचं जनकत्व ॲलन ट्युरिंगला दिलं गेलं. ॲलन ट्युरिंग मस्त माणूस होता. हो, पण नाही, हे लिहित असताना म्हणजे तुम्ही अनेक वैज्ञानिकांचा वेध घेतलेला आहे, शोध घेतलेला आहे. त्यात आधी एक मुद्दा राहून गेला. तुम्ही उत्क्रांतीचं जे आपल्याकडं कायम सांगितलं जायचं की जो सक्षम आहे तो टिकेल, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, हे नाही आहे, हे तुम्ही सातत्यानं सांगत आलेले. तो जरा मुद्दा स्पष्ट करून सांगा. उत्क्रांतीचं नेमकं मर्म काय? तुम्ही लोक जर कागद पेन्सिल असेल तर लिहून घ्या. मी तुम्हाला 4-5 वाक्यात सांगतो उत्क्रांती म्हणजे काय ते. कुठल्याही जोडप्याला पिल्ल होतात ती एकसारखी नसतात, त्यांच्या क्षमतांमध्ये फरक असतात. काही पिल्ल भोवतालच्या परिस्थितीत जगायला जास्त लायक असतात, काही पिल्ल कमी लायक असतात. जी जास्त लायक असतात ती जास्त तब्येतीने चांगली होतात, त्यांना पिल्लही जास्त होतात. असं होत होत परिस्थितीशी जुळत जाणारे गुण त्या एकूण जीवजातीमध्ये वाढत जातात. फुल स्टॉप. ह्याला उत्क्रांती म्हणतात. म्हणजे जुळवून घेण्याची क्षमता असते, ते टिकतात असा त्याचा अर्थ. अगदी. आणि हे स्पर्धेतनच फक्त होतं असं नाही, सहकार्यातही होतं. जे समाज जास्त सहकार्य चांगलं करतात ते टिकतात. तुम्हाला माहितीये, भारत इंग्रजांनी जिंकून घेतला. इंग्रजांची भारतातली संख्या कधीही 1 लाखापेक्षा जास्त नव्हती. 1 लाखापेक्षा जास्त नव्हती. आणि ते सोडून गेले त्यावेळेला भारतात जवळजवळ 40 कोटी माणसं होती. गांधींचं स्लोगन होतं, करेंगे अमरेंगे 40 करोड नाही दबेंगे. मग 1 लाख माणसांनी 40 कोटी माणसांना कसं दाबून ठेवलं?
ते स्पर्धा करत नव्हते आपसात, ते एकत्र होते आणि आपल्याकडे प्रत्येक जण दुसऱ्याला काट मारत होता. एकाचे 2 झाले देश, 3 झाले, तर कोणाला माहिती आणखीन ताणलं तर आणखीनही तुकडे होऊ शकतात. पण तर हा उत्क्रांतीचा सिद्धांत समाजशास्त्रालाही लावता येतो का? सगळीकडे लावतात. सरळ साधा हिशोब आहे. इतक्या बाजारात कोणती वस्तू कशी विकली जाईल याबद्दल सुद्धा लावता येतो. अर्थशास्त्रात लावता येतो, समाजशास्त्रात लावता येतो, सगळी. मग आधीच्या प्रश्नाला जोडून असं मला विचारायचं होतं आपल्याला की तुम्ही जो समाजशास्त्रीय गुण सांगितला की एकत्रित आणि सहकार्य हे महत्वाचं आहे, आणि याच विषयावर सोशोबायोलॉजीवर विल्सन यांनी काम केलंय आणि त्याच्यामुळे तुम्ही वारुळ पुराण हे लिहायला घेतलं. तर त्यातलं नेमकं एक काय आपल्याला मर्म सांगता येईल की वारुळ पुराण किंवा सोशोबायोलॉजी मधनं आपल्याला काय पाहायला मिळतं? सोशियोबायोलॉजी नुसतं विल्सनचं म्हणणं आहे की माणसांचे गुण, समाजांचे गुण हे सुद्धा तुम्हाला त्याच्या जीवशास्त्रीय बैठकीतनं निष्पादित करता येतात. आता हे त्यांनी म्हटलेला पुष्कळ वर्ष झाली, पण त्याच्यावरती प्रचंड मारामारी आहे. सोशियोबायोलॉजी वॉर्स नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यावरती लढाया चाललेल्या, अजूनही चाललेल्या. पण जवळपास सगळ्यांनी मुळात त्याचं तत्व मुकाट्याने मान्य केलंय, हेही सांगून ठेवतो तुम्हाला. पण स्पर्धा आणि स्पर्धेत दुसऱ्याला मारेल तो थोर असं नाहीये. आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला कधी स्पर्धा लागते, कधी सहकार्य लागतं. पण मग आपण आता या टोकाला, या मार्केट इकॉनॉमीमुळे आपण ज्या टोकाला आलो आहोत, तर कधीतरी आता समजा आपण या कोविडच्या परिस्थितीतनं जातोय, यामधनं परत यांच्या भाषेत सांगायचं आपल्या विल्सनच्या, तर त्यांनी बायोफिलिया हा एरिक फ्रॉम यांनी वापरलेला शब्द खूप व्यापक अर्थाने वापरलेला आहे की आपल्याला उपजतच जीवसृष्टीविषयक आकर्षण आहे, त्याला त्यांनी बायोफिलिया असा शब्द वापरलेला आहे. आणि तो आता या काळामध्ये अनेक अर्थांनी वापरला जातोय. आणि आपण निसर्गासोबत राहून काम करावं, निसर्गाच्या विरोधात जाऊन नाही, असं म्हणताना आपल्याला या विपरीत परिस्थितीतून जाताना काही शहाणपण येईल असं वाटतंय का? मला आशा बिलकुल नाही. शहाणपण यावं अशी इच्छा आहे, पण आशा नाही. मला शहाणपण वाढताना दिसलेलंच नाही. झाली 70-75 वर्ष पाहतोय मी. पहिली 4-5 वर्ष अगदीच लहान होतो समजा, पण तरी 65-70 वर्षात मला शहाणपण वाढलेलं दिसलेलं नाही. भारतातच नाही, जगभर दिसलेलं नाही मला. हो, पण नाहीतरी आपण असं म्हणू शकतो का की खूप विपरीत परिस्थितीमध्येच आपण जेव्हा संघर्षाला, म्हणजे माकडीणीचं वगैरे आपण जे काही उदाहरणं घेतो, तर आता या परिस्थितीत आपल्याला जगायचं असेल तर संघर्ष किंवा स्पर्धा करून उपयोग नाही असं आपल्या लक्षात येणार नाही का? या परिस्थितीतही आपल्याला वाटतं त्या पद्धतीने ज्या थोड्या कंपन्या आहेत ऑलिगार्ची, ज्या जग चालवतात, त्या अजूनही त्यांचा हे का चालू ठेवतील आणि अमेरिका, चीन हे जे काही युद्ध चाललेले त्या पद्धतीनेच पुढे वातावरण जाईल? त्यांची सत्ता काही प्रमाणात तुटणार आहे. म्हणजे ग्लोबलायझेशन नावाने जे काय चाललं होतं पुष्कळ दिवस, की कुठली गोष्ट कुठे स्वस्त मिळते तिथनं सगळं जग विकत घेईल, प्रवासाचा खर्च जास्त धरायचा नाही कारण पेट्रोल डिझेलच्या किमती दाबून ठेवलेल्या आहेत खाली. आजही खनिज तेलाच्या किमती कमी झाल्या की आपल्याकडे सगळे लोक आनंदात असतात. खूप फार शहाणपणा नाहीये त्यात, पण ठीक आहे, त्या गोष्टीला जी किंमत द्यायची असते ती द्यायचीच असते. पण जगातनं इकडनं तिकडनं सारखे वस्तू पाठवायच्या आणि ट्रान्सपोर्टचा खर्च जवळपास शून्य होत आहे, त्यामुळे स्वस्त 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 आणखीन स्वस्त करत द्यायचं, हे हळूहळू मिटेल, हे बंद होईल. मी दरम्यान श्रोत्यांना अशी विनंती करतो की आपण आपले प्रश्न पाठवा आणि इथून पुढच्या काही काळामध्ये तुमच्या काही जे प्रश्नांना उत्तर नंदा सर आपल्याला देणार आहेत.
माझा पुढचा प्रश्न, आपण संपादित केलेल्या पुस्तकांमध्ये एक अतिशय महत्वाचं पुस्तक आहे, ते म्हणजे गावगाडा शतकानंतरचा. तर आणि त्यावर आपण एक खूप मोठा परिसंवाद पण घेतला होता नागपूरला. तर तो गावगाडा आणि आत्ताचा उल्का महाजन यांचं आलेलं कोसळता गावगाडा, या सगळ्याकडे आपण काय पद्धतीने पाहता? जुना गावगाडा जो होता तो पूर्णपणे कृषीप्रधान समाजातला होता. जो त्र्यंबक नारायण आत्रेयांनी 1915 साली पुस्तक लिहिलं ते पूर्णपणे, आणि आत्र्यांचं एकूण तुम्ही जर वाचलं पुस्तक, लिहायची शैली फार सुंदर आहे. पण त्यांचं मत असं दिसतंय की शेतकरीच फक्त महत्वाचा आणि त्याला मदत करणारे इतर सगळे लोक जे आहेत, त्याला अलुतेदार बलुतेदार म्हणतात, ते बिलकुल बिनमहत्वाचे. उलट ते जळवांसारखे शेतकऱ्याचं श्रम चोरत असतात, असं चित्र आत्र्यांनी उभं केलं. हे चित्र कधीच खरं नव्हतं, आत्र्यांच्या काळात खरं नव्हतं. शेवटी ते जळवा नव्हते, ते मदतनीस होते, आणि मदतनीस असल्यामुळे ते त्यांचा वाटा मागायचे. पुढे पुढे असं व्हायला लागलं की मनी इकॉनॉमी, सरळ पैशामध्येच माप घेऊन प्रत्येक शेतामध्ये माझा एक 4 पायली धान्यावर हक्क आहे वगैरे, हे सगळं आता बंद झालं. त्याच्याऐवजी त्याला सरळ पैसे देऊन काम करून घे त्याच्याकडनं, असं झालं. तर आत्र्यांच्या काळात जे आलुतेदार बलुतेदारांवर अन्याय होत होते ते कसे मोडले याचं वर्णन उल्का महाजनच्या पुस्तकात आहे. तर प्रत्येक वेळेला चित्र जे दिसतंय ते कुणाच्या नजरेतनं पाहिलं जात आहे हे आपण सारखं तपासायचं असतं. म्हणून प्रसाद कुमठेकरनी आपले फोटो वापरून याची जाहिरात करताना आत्तदीप भव हे वापरलं. मला फार आवडलं ते. योगायोगानेच झालं असेल ते, किंवा प्रसादची कल्पनाशक्ती म्हणा. पण स्वतः आता तू हे हो, स्वतःचा दिवा हो, पुढचा मार्ग दाखवायचा तुलाच दाखवावा लागणार आहे. कारण जे तुम्हाला सांगितलं जात आहे ते सगळं कितपत खरं आहे खोटं आहे तपासून घे, त्याशिवाय पुढे जाऊ नको, असं म्हटल्यासारखं आहे ते आत्तदीप भव. नाही, पण म्हणजे प्रश्न असा आहे की एकीकडे आपण आर्थिक प्रगतीचे अनेक दाखले देतो आणि सगळं सांगितलं जाते ज्याच्यामध्ये आपण रममाण आहोत, पण त्याच वेळेला या पद्धतीने गावगाडा आणि शेतकरी, कारण शेती करणं हे अतिशय तोट्याचं, आणि त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रातल्या आत्महत्या किती वाढत चाललेल्या आहेत. 1995 पासून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 75,000 शेतकरी विधवा आहेत, आणि मराठवाड्यामध्ये तर हळूहळू खूप वाढत चालल्यात, आणि हवामान बदलामुळे त्याच्यामध्ये खूप भर पडते. तर या सगळ्याला पुढच्या काळामध्ये त्यांना तोंड देता येणार आहे? त्यांनी कोणत्या पद्धतीने आशा धरावी? त्यांनी कुठल्या पद्धतीने जावं इथून पुढे? गावगाडा काय पद्धतीने चालू शकेल? आणि त्यामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कल्पना असेल की अनेक पद्धतीचे विषाणू त्याच्यात मध्ये परत, हे म्हणजे केवळ कोरोना हा विषाणू नाहीये, त्यामध्ये जातीचे धर्माचे असे अनेक विषाणू येत असताना या गावगाड्याचं पुढे काय व्हायला पाहिजे? पूर्ण मनुष्यजातच संपून जाईल अशी मला भीती वाटते. मी गंमत नाही करत आहे, मी अगदी गंभीरपणे बोलतोय. पूर्ण मनुष्यजात संपून जायची भीती आहे. सिक्स्थ एक्सटिंक्शन. बरं, जे वाटलं होतं की सगळ्यात गरीब 10-15% लोक मेले तर बाकी लोक सुस्थितीत येतील, काही होत नाही तसं. आणि शेतकरी पारंपरिक दिलदारी प्रचंड आहे शेतीत अजूनही. मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो, तो जाताना म्हणाला मला की थोडी संत्री तुझ्या गाडीत ठेवतोय. त्यांनी 60 संत्री ठेवली होती, आणि आम्ही 2 माणसं होतो घरात. तर मी उघडूनही पाहिलं नाही. मी नागपूरला आल्यावरती मी त्याला फोन केला, रे म्हटलं वेळाच काय तू 60 संत्री पाठवलीस मला? तो म्हणाले काय लाजवतोस, बैलगाडीने संत्री लोकांना पाठवत असे मी. पंजाबराव देशमुख मला माहिती आहे विदर्भातले एकूणच लीडर्स इथे हास्यास्पद समजले जातात महाराष्ट्रात.
पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः. पण पंजाबराव देशमुख कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे सभासद होते आणि त्यांनी पहिल्या भारताच्या संविधानावर सही आहे त्यांची, मी पाहिलेली आहे सही ती. ते म्हणाले की शेतकऱ्यांनी अप्रत्यक्षपणे बाकी लोकांना प्रचंड कर्ज दिलेलं आहे, ते परत करायची वेळ कधी येईल मला माहित नाही. बरं, सगळ्या अर्थव्यवस्था विकृत करून ठेवली की लोकांनी उद्योगाकडे यावं म्हणून शेतीचा भाव पाडला गेला. नाही, त्यातलं महत्वाचं वाक्य असं आहे, पंजाबराव असं म्हणाले की खरे कर्जदार हे बाकीचा समाज आहे आणि शेतकऱ्यांनी ते दिले, उलट त्यांना आपण कर्ज बाजारी ठरवून हा एक खूप मोठा कट आहे असं पंजाबरावांनी त्यावेळेला म्हटलेलं आहे. भयंकर वाईट परिस्थिती आहे. मी विदर्भात सगळ्या लोकांशी बोलतो, माझे जे मित्र आहेत त्यांना सुद्धा कोणालाही आशा वाटत नाही. ते म्हणतात की नाही रे बाबा, आमचं कोण लक्षच देत नाही आमच्याकडे. आणि आज मंदी वाढेल ना, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, खताची सबसिडी बंद करा, सेंद्रिय शेतीला सबसिडी द्या, सेंद्रिय शेतीच्या सर्टिफिकेशनची चांगली पद्धत काढा. अनेक लोक वराडातले या दृष्टीने काम करता आहेत. कहाणी मानव प्राणीची मध्ये त्याच्यावरती उल्लेख आहे पुष्कळ. माझ्या माहितीतले कमीत कमी अर्धा डझन शेतकरी उत्तम शेती करतायत, हायएस्ट दर्जाचं विज्ञान वापरून शेती करतायत आणि सेंद्रिय शेती करतायत. पण आपण ठरवलंय की प्रोडक्शन जास्त ते चांगलं. बरं, मग आपलं साईनाथ वगैरे लोक त्याच्याबद्दल ओरडतात, तर साईनाथची नोकरी गेली. आपल्याकडे जो जर्नलिस्ट बोलतो, मी माझ्या धंद्यातनं रिटायर झालोय आणि आता वय पुष्कळ जास्त आहे, मला आता काही काळजी नाही. तू सुरुवातीपासून तुझं काम एक वेगळं ठेवलंस आणि जर्नलिझम वेगळी ठेवलीस. साईनाथ आता तो ग्रँट शोधत फिरत असतो आणि डेटा गोळा करायला तो, आता हे जे सुरुवातीला हे सगळं सेटअप केलं, आकाश, अजिंक्य, हे सगळे लोक साईनाथच्या काही काही प्रोजेक्ट मध्ये भाग घेत असतात. कारण साईनाथ माहिती कुठनं गोळा करतो, ह्या लोकांकडूनच करतो. तर मंदीचा जो काय राक्षस पुढ्यात येणार आहे त्याच्याशी लढायचं असेल तर सेंद्रिय शेतीला उत्तेजना द्या. सेंद्रिय शेतीची इज्जत वाढवणं हे पैसे वाढल्याशिवाय शक्य नाही. आता मी काही प्रश्न घेतो, कारण बऱ्यापैकी प्रश्न यायला लागलेले आहेत. हो हो. प्रणव सखदेव यांचा प्रश्न आहे, कोविडोत्तर काळात फिक्शन लेखकापुढची आव्हानं काय असतील? निसर्गवादी लेखन वर्णन वाढतील का? कोविडोत्तर काळात हवामान बदल इत्यादी मुद्द्यांबद्दल जागरूकता होईल का? मला माहित नाही प्रणव, तू लेखक आहेस, तू ठरव कसं काय लिहिणार आहेस ते. माझ्याच्यानी काही लिहिलं जात नाहीये, मी स्पष्ट सांगतो. साधारणपणे 19च्या मध्यापासून मी काही लिहिलेलं नाहीये. मी फक्त वर्तमानपत्रां करता फुटकळ लेख लिहितो, त्याची मलाही कधी कधी लाज वाटते की मी 1200 शब्द 1500 शब्दामध्ये काहीतरी कोंबून भरतोय. फार काही मला मजा येत नाही त्यात. माझ्याच्यानी तर लिहिणंच होणार. भाऊसाहेब उमाटे यांचा प्रश्न आहे, 1929 ची जागतिक मंदी आणि येऊ घातलेली मंदी यांच्या परिणामात साम्य आहे काय? यांच्या परिणामात साम्य तर आहे, पण ती जी मंदी झाली होती त्यावेळेला 2.25 अब्ज माणसं होती. आज 7.8 अब्ज माणसं आहेत, तिपटीपेक्षा जास्त माणसं आहेत. त्याच्यामुळे ही जी मंदी येईल ना, ही छाटणी करेल. त्याची लक्षणं आता दिसायला लागलेलीच आहेत काय, कारण एकाच वेळेला ती, म्हणजे या पद्धतीचं जागतिक आव्हान कधीच आलेलं नव्हतं. ते काही मर्यादित भौगोलिक भागापुरतं होतं. हे पूर्णपणे संपूर्ण जगावर आलेलं जे काही संकट आहे, त्यामुळे त्याची व्याप्ती खूप जास्त असेल. आपण म्हणतात ते अगदी बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कुठे गेला, सौरभ कुलश्रेष्ठ याचा, सहकार्य हेच करोना नंतरच्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरेल असं वाटतं का? होय. आर्थिक सामाजिक पातळीवर त्याचे स्वरूप कसे असावे? तुम्हाला
जाती पाती विसरायला लागतील तुम्हाला. जात लिंग प्रांत हे भेद विसरावे लागतील. आज तुमच्याकडे माणूस आला, तो म्हणतो की साहब मैं बलिया जिला बलिया यूपी से आ रहा हूं और मुझे वहां जाना है. त्याच्याकडे आधार कार्ड आहे का, पॅन कार्ड आहे का, पासपोर्ट आहे का, लाल पिवळं काळं रेशन कार्ड आहे का, हे नका पाहू. त्याला सांगा ठीक आहे तुझी व्यवस्था करतो, तोपर्यंत तू राहा, मला 3-4 दिवस लागणार आहेत, 10 दिवस लागणार आहेत, पण त्याच्यानंतर मी तुझी जायची सोय करतो. याला बंधुभाव म्हणतात, भावंड भाव म्हणतात. मी मानवतावादी आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव. स्वातंत्र्यापेक्षा समतेला महत्व जास्त देणार आहे आणि समतेपेक्षा बंधुभावाला महत्व जास्त देणार आहे. रावसाहेब कुलकर्णी यांचा प्रश्न आहे, उत्पादन आधारित मूल्य व्यवस्था का येऊ शकत नाही? मला कळलं नाही शब्द अर्थ प्रश्नाचा. त्यांनी असं म्हटलंय, उत्पादन आधारित मूल्य व्यवस्था म्हणजे थोडक्यात मूल्याला महत्व येणारी व्यवस्था. आपण असं म्हणूया की आता उत्पादनाचं प्रमाण कमी झालंय, सर्व्हिसेसचं प्रमाण जास्त झालंय, असं कदाचित त्यांना म्हणायचं असावं. मला तो फ्रॉडचा प्रकार वाटतो खरं सांगायचं तर. तुम्ही मला सांगा, इन्शुरन्स कंपनीतला किंवा स्टॉक मार्केट मधला खेळणारा एक प्लेयर आणि साधा शेतकरी यांच्या पगारामध्ये किती? बघा, मी कामाला लागलो त्यावेळेला आमच्या कामावरती पुरुष आणि बाई म्हणून 5 रुपये रोज होता. मी 67-68 सालचं सांगतोय. 5 रुपयात त्यांच्याकडे 5 लोक असायचे, त्याच्यामुळे त्यांच्या दिवसाचा पगार 1 रुपया होता. माझा पगार त्यावेळेला 200 रुपये होता. मी अगदी ताजा इंजिनियर होतो त्यावेळेला, म्हणजे 7 रुपये होता माझा रोजचा पगार. 7 पट होता. पुढे जाऊन सुद्धा तो 7 पटचा फार तर एक 30 पट 40 पट झाला. पण आज रतन टाटा आणि त्यांचा कर्मचारी यांच्यात पगारात किती पटीचा फरक आहे? खूप जास्त आहे. का आहे? एक बघा, अत्यंत श्रीमंत कंत्राटदारी क्षेत्रातलं सगळ्यात श्रीमंत माणूस कोण असं जर विचारलं ना, तर त्याचं नाव आहे सायरस मिस्त्री, जो काही काळ टाटाचा अध्यक्ष होता. आज त्याच्या कंपनीने 15,000 लोकांना चंद्रपूरमध्ये पगार दिला नाही म्हणून ते लोक दंगल केली त्यांनी. मिस्त्री साहेब का नाही पगार देऊ शकले? मिस्त्रींवरती उर्दू शेर आहेत, शाहीन है तू, परवाज है काम तेरा, तू ससाणा आहेस, आकाशात झेपवणं हेच तुझं काम आहे, सितारों से आगे जहां और भी है. सगळं बरोबर आहे. 15,000 माणसांचं त्यांना लुटून जातो, ससाण्यासारखी झेप मारणार असेल तर मला आदर नाही त्याच्याबद्दल. मी स्वतःवरती ट्रॉल खूप होईल ह्याची सोय करून ठेवतोय. ते तर दिसतंय अगदी. नंदिनी देशमुख विचारतायत, सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांचा खरोखरच फायदा होईल असं वाटतं का? समाजाने ठरवायचं आहे. एक मायकेल पोलॅन नावाचा माणूस आहे, त्यांनी ऑमनिव्हर्स डायलेमा, इन डिफेन्स ऑफ फूड वगैरे अशी 4-5 पुस्तकं लिहिली आहेत. तो म्हणतो की तुम्ही 7 शब्दांमध्ये, तो इंग्लिश 7 शब्दांमध्ये तो अन्नाचं मर्म सांगतो. ईट फूड, नॉट टू मच, मेनली प्लांट्स. 7 शब्द झाले. मेनली प्लांट्स, कारण तुम्ही मांसाहार करता त्यावेळेला तो 7 पट एनर्जी वापरून घडलेलं असतं ते मांस. नॉट टू मच, ठीक आहे, आपल्याकडे पूर्वीपासून म्हणतात की 2 घास भूक ठेवूनच उठावं ताटावरनं. ईट फूड काय म्हणतोय तो? तो म्हणतोय ज्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे आहेत असं काही खाऊ नका. तुम्ही डबा पॅक बंद जर काही तुम्ही आयटम खात असाल, मॅगी बिगी, 5पेक्षा जास्त जर नावं असतील तिथे तर खाऊ नका ते. कारण ते इतकं टिकाऊ अन्न असणं हे निसर्गात अपेक्षित नाहीये. तुम्हाला चांगलं अन्न ताजंच असतं.
प्रमोद मुनघाटेचा प्रश्न आहे, भारतातील नव्या स्मार्ट धोरणाला शेती कधीच महत्वाची वाटली नाही. शेती आणि शेतीवर आधारित कोणत्याच घटकांना स्मार्ट धोरणात स्थान नाही असे वाटते. कोविड नंतर हे धोरण बदलेल का आणि शेतीचं स्थान कसं राहील? याला जोडून मी असं विचारतो आपल्याला की आता ज्या पद्धतीनं आर्थिक मंदी येऊ घातलेली आहे एक, आणि त्यामुळे आपल्याला आपली पर्यावरणीय पदचिन्ह म्हणजे इकॉलॉजिकल फुटप्रिंट, कार्बन फुटप्रिंट हे कमी करणं भाग आहे का नाही? म्हणजे कंपल्सरी तुम्हाला ग्रामीण भागाकडे महत्व द्यावं लागणार आहे का नाही? ते बंधन होईल का? मानलं तर होईल. आजही आपलं सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती तुम्ही जेवढा खर्च करा तेवढ्या नोकऱ्या कमी होतात हे जाणवणार नाहीये, कोणाला जाणवत नाहीये आजही. अनेक बाबतीत असं आहे की आपण डोळे असून आंधळे आहोत, आपण डोकं असून बिंडोक आहोत. आपल्याला ज्ञानेंद्रिय म्हणजे काय हे समजत नाही असं झालेलं आहे जवळजवळ. आणि शेतीकडे दुर्लक्ष जर कमी झालं तरी मीडिया मॅनेजमेंट खूप चांगली आहे. सध्याच्या पॉलिटिकल पार्टीज मध्ये एकेकाळी त्यांना काम करणाऱ्यांविषयी कळकळ वाटत असे. आजकाल त्या कळकळीला काही महत्व नाही राहिलेलं, मीडिया मॅनेजमेंट फक्त महत्वाची राहिलेली. प्रताप मरोडेचा प्रश्न आहे, कोरोना आल्यामुळे निसर्गाची हानी भरून निघते आहे असं एक मत आहे, आपलं काय मत आहे त्यावर? ते जुजबी होईल, लॉंग टर्म नाही होणार प्रताप. तो मित्र आहे माझा म्हणून त्याला नाव घेऊन सांगतोय. जुजबी हानी भरून निघेल. उद्या परत तुम्ही त्याच सगळ्या व्यसनांमागे लागणार आहात. तुम्हाला भयंकर ऊर्जेचं व्यसन लागलेलं आहे, तुम्हाला भयंकर प्रवासाचं व्यसन लागलेलं आहे. अजिंक्य कुलकर्णीचा प्रश्न आहे, गॉशर इशरबाख या पुस्तकाचा किती प्रभाव आहे तुमच्यावर? खूप. माझं पहिलं पुस्तक गॉडल इशरबाखवरच आहे. त्याबद्दल काही सांगायचं? हा, मला वाटतं फार फार वेगवेगळ्या दिशेनं चालली ही चर्चा. बर. मग मायकेल मूर यांनी एक डॉक्युमेंटरी मध्ये अमेरिकन कंपन्यांच्या ग्रीन एनर्जी या संकल्पनेचा फोलपणा दाखवला आहे. तर ग्रीन एनर्जीला खरंच काही स्कोप आहे का? तुम्हाला गंमत सांगतो एक. उद्या या कादंबरीमध्ये एक प्रकरण गोष्ट आहे, एक प्रकरण छोटासा निबंध आहे. त्यात एका ठिकाणी बिल गेट्स बद्दल मी अनुदार उद्गार काढलेले आहेत. अनुदार काय ते सांगून ठेवतो. मी म्हटलं भाडखाऊ येतो. त्यावरनं मला खूप एक कुलकर्णीच होते, मी नाव आता आठवत नाही, त्यांनी मला पुष्कळ रागवून पत्र लिहिलं की तुम्ही स्वतःला काय समजता. टिम बर्नर्स-ली नावाचा माणूस होता, ज्यांनी इंटरनेट मागची सगळी रचना आणि सगळं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं. मोठाले कम्प्युटर वापरून आज तुम्ही गुगल सर्च करता, अमकं करता, तमकं करता, तुम्हाला गाणं नाव टाईप केलं तर गाणं ऐकू येतं 2 मिनिटात. तुम्हाला त्या सिनेमा कोणत्या सिनेमातला आहे, लिरिसिस्ट कोण आहे, गीतकार कोण, संगीतकार कोण, गायक कोण, पडद्यावर कोण दिसतंय, सगळं लिहून येतं. या सगळ्या करता टिम बर्नर्स-लीनी किती पैसे घेतले? 1 पैसा घेतला नाही. तो म्हणाला ही माणसाकरता आवश्यक गोष्ट आहे म्हणून मी देतोय. बाकी सगळीकडे पद्धत अशी आहे की पैसे मोजल्याशिवाय काहीच द्यायचं नाही कोणाला. एक विनोद सांगतो अहमदाबाद बद्दल की आगगाडी गेली, पहाटे पहाटे पोचली. एका माणसाने खिडकीतनं विचारलं कोणतं स्टेशन आहे. बाहेरचा माणूस म्हणाला 5 रुपये दे मग सांगतो. तो माणूस आत वळला, आपल्या बायकोला हाक मारून म्हणाला चल ग अहमदाबाद आलं. अहमदाबाद इतकं कमर्शियल असेल की नाही मला माहित नाही, कारण महात्मा गांधी तिथले आहेत, 11 भट तिथले आहेत. पण हे आपल्याकडे होत आहे. पेटंट राईट्स, प्रत्येक गोष्टीत पेटंट राईट्स. आम्ही शेती विशेषांक काढला आजचा सुधारकचा.
एका व्यक्तीकडनं एक लेख मागितला होता. तो म्हणाला माझा या विषयावरचा लेख इतर कुठे छापून आला आहे, पण त्याचा पहिला ड्राफ्ट जो त्यांना आवडला नाही तो मी तुम्हाला देतो, तुम्ही आवडला तर छापा. आम्ही तो छापला. मला त्या दुसऱ्या पेपराकडनं त्यांच्या संपादकांनी आमच्या संपादकाला फोन केला आणि ते म्हणाले ते गोलामध्ये सी काढलेला असतो याचा अर्थ कळतो का तुम्हाला? तुम्ही त्याला आमचा कॉपीराइट असताना तुम्ही वापरलं. ते म्हणे नाही, आम्ही त्याला विचारून घेतलं होतं, तो वेगळा ड्राफ्ट होता. मी शेवटी कितपत त्या कॉपीराईटचा सन्मान कराल माधवराव गाडगीळांशी बोलत होतो. माधवराव गाडगीळ पद्मभूषण आहे बरं, माझ्यासारखं ठेकेदारग्रस्त नाही येतो. ते मला म्हणाले खरंच जमेल तेवढा पाळावा, नाही तर म्हणा उडत जाण, आपण आपल्याला पाहिजे ते करावं. ज्ञानात कुठला आलाय कॉपीराईट? पण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. हा झालं माझं. हा, अतुल प्राजक्ता यांचा प्रश्न आहे, कोरोनोत्तर काळात आपल्या घरी परत गेलेले स्थलांतरित पुन्हा शहराकडे येणार नाही असे वाटते का? तसे झाले तर अर्थकारणाचे संतुलन कसे साधता येईल? कुणाला माहिती बा, मला वाटतं की त्यांना त्यांच्या गावामध्येच रोजीरोटी मिळाली तर चांगलं, पण कितपत शक्य आहे मला माहित नाही. आणि नागरीकरण वाढत जाणार, ते नागरीकरण काय होतं, मला चांगलं प्रदर्शन पाहायचं असेल चित्रांचं तर मला माहित नाही तुम्हा लोकांना, सुधीर पटवर्धनाचा माझा एक स्नेही आहे ठाण्याचा, उत्कृष्ट प्रदर्शन त्यांनी भरवलं. ते 2-3 महिने मुंबईला होतं, पण मुंबईलाच फक्त होतं. खुद्द सुधीर 30-40 उत्तम पेंटिंग्स घेऊन महाराष्ट्रभर फिरलाय, प्रत्येक गावात 7-7 दिवस थांबत. पण आम्ही लोक तहानलेले असतो नेहमी. नागपूरला जेव्हा प्रदर्शन होतं तेव्हा भंडारा गोंदियापासून लोक बस करून यायचे प्रदर्शन पाहायला चित्रांचं. तर शहरांमध्ये संस्कृती ही ज्याला म्हणतात तुम्ही, सांस्कृतिक कला साहित्य सगळं शहरांमध्ये जास्त वाढतं, त्याच्यामुळे शहरांचा जोर कायम राहणार. हरकत नाही. मला असं वाटतं की काही प्रश्न अजूनही येत आहेत, ते त्या प्रश्नांबद्दल आपण पुन्हा एक सेशन करू, कारण आता जवळजवळ 1.5 तास होत आला आहे. तर हा, मी सर्वांच्या वतीनं नंदा सरांचे आभार मानतो. ही कल्पना प्रसाद कुमटेकरनं मांडली, त्यामुळे प्रसादचे, आणि तिकडनं मदत करणारा आकाश आणि अजिंक्य, हे दोघं जण, आणि इकडनं इरा, या सगळ्यांनी मदत केली. इथं विकास पण आहे, गजानन पण आहे. या सगळ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम होऊ शकला. आणि सर्व श्रोत्यांना मी असं याबद्दल सांगेन, सार सांगताना, की आपल्याला सर्व पद्धतीचे लेखक अतिशय आवश्यक आहेत, ते सजग करत असतात. तुम्हाला कदाचित नंदा सरांची भाषा ही खूप कडक वाटली असेल, कठोर वाटली असेल, त्यांचं पुढचं बघणं, कारण अहो आपल्याला कल्पना आहे, महाभारताविषयी व्यासांनी असं म्हटलं की मी दोन्ही हात वर उंचावून आक्रंदून सांगतोय की पण माझं कोणी ऐकत नाहीये. म्हणजे विनाश टाळावा असा प्रत्येक काळातल्या विचारी माणसांना वाटत असतं. ते सांगण्याची त्यांची ही पद्धत आहे. त्यामुळे आपण हा त्यांचा एक महत्वाचा गाभा लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टीकडे विचार करावा. म्हणजे डिटेल्स मध्ये न जाता त्यांचा एक खूप मोठा जो कॅनव्हास आहे, विचाराचा कॅनव्हास, लेखनाचा कॅनव्हास, त्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला आत्मपरीक्षण करायला आपण भाग पाडू शकतो. आणि तसंच आपण विचार कसा करावा. बघा, 400 वर्षापूर्वी तुकोबांनी असं म्हटलं होतं, कोणाच्या आधारे करू मी विचार, हे तुकोबांना वाटलं होतं. आणि ते असं पुढे म्हणाले होते, कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जीवा, शास्त्रज्ञ पंडित नव्हे मी वाचक, याती शुद्ध एक ठाव नाही. तर आपण सगळे असे फक्त एकेका छोट्या छोट्या दृष्टीनं, विचारानं या सगळ्या जगाकडे बघत असतो. ती समग्रता यावी म्हणून आपल्याला अनेक लेखक मदत करत असतात. त्यापैकी एक नंदा सर होते. तर या आत्ता एका भेटीमध्ये त्यांना आपण पूर्णपणे सामावू शकत नाही. आपली सर्वांची इच्छा असेल तर पुन्हा आपण त्यांच्याशी लवकर भेटू. हा कोविड काळ आहे, पण नंतरच्याही काळामध्ये या तंत्रज्ञानामुळे आपण भेटू. तूर्त इथंच थांबूया. नमस्कार. नमस्कार. मी नमस्कार करायच्या आधी तुकोबांचीच आणखीन एक ओळ सांगतो. सत्य असत्याला मन केले ग्वाही, नाही मानिले बहुमता. बहुमता. चालेल.
माझ्या मनाला जे खरं वाटलं खोटं वाटलं तसा निर्णय केला. दुसरे लोक काय म्हणतायत, जास्त लोक कोण बोलतायत ते नाही मान्य करत. आणि जास्त लोक जे म्हणतात ते मान्य न करणाऱ्यांचा आदर व्हायला पाहिजे, हे शहाण्या समाजाचं लक्षण आहे. आता मला जे पत्र आले त्यातले काही छान प्रश्न आहेत. मराठी वाचकांच्या अकलेचं दिवाळं निघालाय का? हो हो खरंच निघालाय. मी काय करू? असो, नमस्कार. चला भेटूया पुन्हा एकदा. नमस्कार.